सकाळी पहाटे अंघोळी केल्यानंतर देवपूजा करण्यासाठी जी फुले लागतात ती फुले आणण्यासाठी मी आमच्या घराच्या मागच्या बाजूला गेले. जिथे आमचं जास्वंदीचं झाड आहे त्या झाडावर जाऊन बघितलं तर फक्त 2च फुले झाली होती. तर मग ती मी तोडून घेतली. देवारा पुसण्यासाठी जो आम्ही कपडा वापरतो तो कपडा घेऊन व्यवस्थितरित्या स्वच्छ असा देवारा पुसून घेतला. कारण आपण देवपूजा करतो तेव्हा देवारा आधी पूर्ण व्यवस्थित पुसून घेतो, त्यानंतरच आपण देवपूजा करतो. देवारा पुसून घेतला. गडूच्या थाळीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं, जास्वंदीच्या फुलाने पाणी शिंपडून घेतलं 5 वेळा. त्यानंतर फुले लावून घेतली देवाऱ्यामध्ये. दिवा ठेवला. दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. दिवा पेटवून घेतला आणि त्यानंतर 3 अगरबत्त्या घेतल्या. तुम्ही बोलाल की 3 अगरबत्त्या कशासाठी? देवारा तर एकच आहे. पण मित्रांनो, आपलं जे घर आहे, घराच्या समोर आपलं जे दार आहे समोरचं, त्या समोरच्या दारासमोर आपण एक अगरबत्ती लावतो आणि आमच्या मागच्याच अंगणामध्ये तुळशी माता आहे, तर तुळशीसमोर एक आम्ही अगरबत्ती लावतो. हे पहा आमचं समोरचं दरवाजा. येथे मी एक अगरबत्ती लावली आहे. पुन्हा मी आतमध्ये जाते आणि देवासमोर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही प्रार्थना मनातल्या मनात बोलून देवासमोर नमस्कार केला आहे. मन कसं अगदी प्रसन्न होतं. देवासमोर देवाबत्ती लावली, प्रार्थना म्हटली की मन जे आपलं आहे ते एवढं प्रसन्न होतं ना की पूर्ण दिवस आपला खूप छान असा सुंदर जातो. मागच्या अंगणामध्ये गेली. तांब्यामध्ये जे मी पाणी घेतलं होतं, तर तुळशी मातेला अगरबत्ती लावली, पाणी घातलं आणि नमस्कार करून घेतला. त्यानंतर कोरा चहा तयार होता. तुम्हाला तर माहीतच आहे, चहामध्ये खाण्यासाठी आपण खाऊ खातो, तर तसंच मी डब्बा काढला. डब्यातून टोस्ट काढले. सकाळी सकाळी पहाटे आपल्या पोटामध्ये काही थोडंफार नाश्ता केला की थोडं आपल्यालासुद्धा बरं वाटतं. तर बघा मी चहा घेऊन इथे बसले आहे हॉलमध्ये. तर मी टोस्ट खाल्ले आहेत आता. तर जरा मला रिलॅक्स वाटत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय बाय फ्रेंड.